हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हा जर पेपर तुम्ही पाहून गेले तर तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये 80 पैकी 75 मार्क्स मिळतील म्हणजे मिळतील. बघा मित्रांनो, 2025-26 हा मोस्ट आयएमपी क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो. यामधलेच क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. बघा, उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला यामधलेच काही क्वेश्चन्स येतील. तर चला पेपरला करू स्टार्ट. बघूया कोणकोणते क्वेश्चन आहेत की जे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येतील. तर बघा, सर्वात आधी विभाग ए वाचन व आकलन 15 मार्क्ससाठी आहे मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 1, पुढील परिच्छेद लक्षपूर्वक वाचा आणि त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे. या पॅराग्राफच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. या पॅराग्राफच्या माध्यमातून तुम्हाला आन्सर लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे योग्य पर्याय निवडून लिहा. बघा, तुम्हाला विचारलेलं आहे की लेखकाच्या लेखनात कोणत्या विषयाचा अभाव आहे. तर या पॅराग्राफमध्ये तुम्ही इझिली याचा आन्सर शोधू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा, त्यानंतर येते 2 नंबर, कोणते लेखन श्वासात नसते. त्यानंतर बघा 3 नंबरवर श्वासात या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्द आहे. तर बघा, यामधलं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आन्सर तुम्हाला या पॅराग्राफमध्ये इझिली सापडेल. तर या पॅराग्राफमध्ये तुम्ही इझिली आन्सर पाहायचं आणि इझिली लिहायचं. तर बघा, हे जे क्वेश्चन्स आहेत हे आयएमपी क्वेश्चन्स आहेत. हे सुद्धा तुम्ही क्वेश्चन्स तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा किंवा हे क्वेश्चन्स पाहून जा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 1 बी, पुढील प्रश्नांची 15 ते 20 शब्दात उत्तरे लिहा. बघा, तुम्हाला 15 ते 20 शब्दामध्ये या प्रश्नाचं आन्सर लिहायचं आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला विचारलेलं आहे की ललित लेखनासाठी कोणते गुण आवश्यक असतात. त्यानंतर ललित लेखनाच्या या प्रेरणा कोणत्या. तर हे पॅराग्राफमध्ये तुम्ही याचा आन्सर इझिली शोधू शकता आणि इझिली याचा आन्सर लिहू शकता आणि इझिली हे 4 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, पुढील प्रश्नांचे सुमारे 40 ते 45 शब्दात लिहा. वृत्तपत्रात सदर चालवणे काही लेखकांना कमीपणाचे का वाटते. तर का वाटते हे तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही पॅराग्राफमध्ये इझिली याचा आन्सर पाहू शकता आणि इझिली 3 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, खालील कविता वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. बघा, तुम्हाला एक कविता दिलेली आहे. या कवितेच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे. या कवितेच्या आधारे तुम्हाला आन्सर शोधायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा, पहिला क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला बघा, इथं विचारलेलं आहे, कवी कशामुळे हळहळतो. बघा, तुम्हाला इथं 4 आन्सर दिलेले आहे. या 4 आन्सरपैकी करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. तुम्ही कवितेच्या आधारे सुद्धा हे याचा आन्सर करेक्ट आन्सर काय आहे हे पाहू शकता आणि लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की कवीने प्रत्येक हृदयाशी कोणते नाते जोडले आहे. तर बघा, हे सुद्धा तुम्ही याचा सुद्धा आन्सर या कवितेमध्ये इझिली शोधू शकता आणि इझिली लिहू शकता. आणि हे जे 2 क्वेश्चन्स आहेत, हे 2 क्वेश्चन्स आयएमपी क्वेश्चन्स आहेत. हे सुद्धा क्वेश्चन्स करून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा, तुम्हाला दिलेला आहे प्रश्न क्रमांक 2 बी, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, तुम्हाला एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे आणि 3 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. बघा, एका वाक्यात उत्तरे, एक प्रश्नासाठी 1 मार्क्स आहे. असे तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहे आणि 3 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, हे जे 3 क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन सुद्धा तुम्ही करून जा. हे क्वेश्चन सुद्धा आयएमपी क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर बघा, विभाग बी लेखन. बघा, 15 मार्क्ससाठी आहे लेखन. तर बघा, 15 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. कसे तर बघा, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 300 ते 325 शब्दात निबंध लिहा. बघा, तुम्हाला निबंध लिहायचा आहे 300 ते 325 शब्दात आणि 10 मार्क्स इझिली घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला 2026 मध्ये कोणकोणते निबंध येऊ शकतात. तर बघा, हे 4 निबंध आहेत. यामधला निबंध तुम्हाला 2026 मध्ये म्हणजेच उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल. बघा, तुम्ही 10 मार्क्स इझिली घेऊ शकता. तुम्ही घरूनच हे निबंध पाहून जाऊ शकता. तर बघा, 1 नंबरवर तुम्हाला विषय दिलेला आहे की आजच्या विद्यार्थ्याचे मनोगत. त्यानंतर बघा, मी पाहिलेले मराठी साहित्य संमेलन. त्यानंतर बघा, 3 नंबर, राष्ट्रीय विकासात युवकांची भूमिका. त्यानंतर बघा, 4 नंबर, जगातील पेट्रोल संपले. तर बघा, असे 4 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. 4 विषय तुम्हाला दिलेले आहे. या 4 विषयांपैकी तुम्ही कोणत्या पण एका विषयावर निबंध लिहू शकता आणि इझिली 10 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर बघा, समोर आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहा. बघा, लिफाफा आवश्यक. बघा, तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे आणि इझिली पत्रलेखनचे तुम्ही 5 मार्क्स घेऊ शकता. बघा, तुम्ही देवा किंवा देविका मनेकर, संत गजानन नगर, अकोला 443403 असून तुमच्या भागात पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. या संबंधित महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार करणारे पत्र लिहा. बघा, तुम्हाला एक तक्रारपत्र तयार करायचं आहे. तक्रारपत्र तुम्ही इझिली तयार करू शकता आणि इझिली हे 5 मार्क्स मिळू शकता. किंवा बघा, तुम्हाला इथं किंवा सुद्धा आहे. तुम्ही हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा, विभाग सी व्याकरण. बघा, व्याकरणापर्यंत आलो तरी पण तुम्ही चॅनलला काही सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला आतापर्यंत सुद्धा लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, हा जो पेपर मी तुम्हाला सांगत आहे हा 2026 चा मोस्ट आयएमपी क्वेश्चन्स आहे. यामधलेच काही क्वेश्चन्स तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील, म्हणजेच उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला यामधलेच क्वेश्चन्स पाहायला मिळतील. तर बघा, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड वाढवून व्हिडिओ बघू शकता. बघा, व्याकरणामध्ये तुम्हाला काय काय विचारलेलं आहे. बघा, 1 नंबरवर विचारलेलं आहे की पुढील शब्दांपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा, कोणतेही 3. बघा, तुम्हाला कोणतेही 3 समानार्थी शब्द ओळखायचे आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. 1 नंबरवर बघा, तुम्हाला दिलेला आहे की अदब. अदब म्हणजे याचा समानार्थी शब्द काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर वासरमणी. वासरमणीचं जे समानार्थी शब्द आहे ते काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 3 नंबर कवन. कवनचं जे समानार्थी शब्द आहे ते काय आहे इझिली लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर 4 नंबरवर येते दिन. दिन म्हणजे दिवस. बघा, दिन म्हणजे दिवस हा समानार्थी शब्द झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला या तिन्ही पण शब्दांचा जे समानार्थी शब्द आहे ते लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर येते 5 बी. बघा, 5 बी, योग्य पर्याय निवडून पुढील समास ओळखा, कोणतेही 2. बघा, तुम्हाला समास ओळखायचे आहे आणि 4 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. बघा, 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला इथं विचारलेलं आहे की खालील वाक्यातील अधोरेखित समासिक शब्दांचा समास ओळखा. बघा, प्रतीक्षण मोलाचा आहे. बघा, प्रतीक्षण मोलाचा आहे. इथं तुम्हाला
कर्मधारय समास, इतरेतर द्वंद्व समास, अवयवी भाव समास, विभक्ती तत्पुरुष समास असे 4 समास तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्हाला बघा खालील वाक्य, हे जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे की प्रतिक्षण मोलाचा आहे, तर या वाक्यामधला तुम्हाला समास ओळखून लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर तुम्ही इझिली हे जे समास आहे ते समास ओळखू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर 2 जीवनशैली या सामासिक शब्दाचा समास आहे. जीवनशैली या सामासिक शब्दाचा समास आहे. तर कोणता सामासिक शब्द आहे की जो जीवनशैली या सामासिक शब्दाचा समास आहे, तर हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 3 नंबरवर आहे की यापैकी कोणते पद द्वंद्व समास आहे. बघा यापैकी कोणते पद आहे की ते द्वंद्व समासचं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 4 नंबरवर यांपैकी कोणते पद कर्मधारय समास आहे. बघा यापैकी कोणते पद आहे की ते कर्मधारय समासचं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा हे जे क्वेश्चन्स आहे हे क्वेश्चन सुद्धा IMP क्वेश्चन्स आहे. हे सुद्धा क्वेश्चन्स तुम्ही करून जा. हे पण क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर बघा 5 पुढील वाक्यांच्या सूचनेनुसार प्रयोग ओळखा किंवा बदला कोणतेही 3. बघा 6 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 6 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते ते लिहा. बघा तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहे. या 4 वाक्यांपैकी कर्तरी वाक्य कोणतं आहे, हे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की विदूषकाने प्रेक्षकांना हसविले या वाक्याचा प्रयोग आहे. तर कोणत्या वाक्याचा प्रयोग आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 3 नंबर सैनिक शत्रूला रोखतात याचा तुम्हाला भावी प्रयोग करायचा आहे. त्यानंतर बघा 4 नंबरवर मी हलकेच खिडकी उघडतो याचा तुम्हाला कर्मणी प्रयोग करायचा आहे. तर अशा प्रकारे यामधले तुम्ही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि 6 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा 5D वाक्यप्रचार ओळखा किंवा सूचनेनुसार वाक्यप्रचार बदला कोणतेही 3. बघा 6 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. हे सुद्धा 6 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा तुम्हाला इथं विचारलेलं आहे की पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा तुम्हाला वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. बघा सुट्टी मिळाली का? त्यानंतर बघा शिक्षणाचा आनंद कधी संपत नाही. त्यानंतर बघा 3 नंबर किती मनापासून हसतात ती लहान मुलं या वाक्याचे विधानार्थी वाक्य आहे. त्यानंतर बघा यामधलं विधानार्थी वाक्य कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. बघा 3 नंबर किती मनापासून हसतात ती लहान मुलं या वाक्याचे विधानार्थी वाक्य आहे. तर कोणतं वाक्य आहे? ए नंबर, बी नंबर, सी नंबर की डी नंबर यामधलं तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर आहे 4. बघा 4 वर तुम्हाला विचारलेलं आहे की पावसाने काय कमी नुकसान झाले का? याचे होकारार्थी वाक्य असेल. तर यामधलं कोणतं असेल हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 5E पुढे काही वाक्य दिले आहेत. त्या वाक्यात कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांपैकी योग्य त्या वाक्यप्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. बघा कोणतेही 3 वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि 6 मार्क्स घ्यायचे आहे. बघा एक वाक्य 2 मार्क्ससाठी आहे. असे तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. 3 वाक्य सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 6 मार्क्स घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं काही वाक्यप्रचार दिलेले आहे. हे वाक्यप्रचार तुम्हाला या वाक्यामध्ये वापरायचे आहे आणि हे वाक्य पुन्हा लिहायचे आहे. बघा तुम्हाला इथं 4 वाक्य दिलेले आहे. या 4 वाक्यांमध्ये हे शब्द करेक्ट शब्द वापरायचे आहे आणि हे जे वाक्य आहे हे पुन्हा लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही हे जे 6 मार्क्स आहे हे 6 मार्क्स इझिली घेऊ शकता आणि समोर जाऊ शकता. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा विभाग डी गद्य पद्य पाठ आणि उपयोजित लेखन. बघा 25 मार्क्ससाठी आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनचे सुद्धा तुम्ही 25 मार्क्स इझिली घेऊ शकता. बघा प्रश्न 6 गद्य पाठाद्वारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6A योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. कोणतेही 2. बघा तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. एक क्वेश्चन 1 मार्क्ससाठी असे 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहे आणि 2 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. बघा तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की आनंदी आयुष्यासाठी सोपे तत्व म्हणजे काय? बघा सोपे तत्व म्हणजे यामधलं जे करेक्ट आन्सर असेल ते करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर पहाटे सर्वात आधी जाग येते ती बागेतील पाखरांना की 2 चाफ्यांना की मोगऱ्यांना की वेलींना. तर यामधलं तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा नंबर 3 आज गावातील प्रत्येक जण आनंदित होता कारण गावात शाळा आली, गावात साजर गाव म्हणून मान मिळाला, त्यानंतर गावात बापू गुरुजी आले, त्यानंतर नदीला पूर आला. तर यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा यामधले कोणतेही 2 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तरी पण 3 क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. यामधले तुम्हाला कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर आहे 6B पुढील पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची प्रत्येकी सुमारे 35 ते 40 शब्दात उत्तरे लिहा. बघा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. हे जे क्वेश्चन्स आहे 1 नंबरचा जो क्वेश्चन्स आहे आणि 3 नंबरचा जो क्वेश्चन्स आहे हे 2 क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स आहे. हे क्वेश्चन्स तुम्ही करून जा. त्यानंतर समोर आहे 6C पुढील पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे सुमारे 70 ते 75 शब्दात लिहा. बघा 6 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. हे 6 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला विचारलेलं आहे की युम पठाण पहाटेच्या वेळी आपल्या बागेतील वेली फुलांशी कसे रसमान झाले होते. त्यानंतर बघा समोर ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी लेखिकेशी बोलताना कोणते विचार व्यक्त केले. त्यानंतर बघा शिवराज गोरले यांच्या मते वाचनाचा आनंद कसा असतो. तर बघा हे जे 3 क्वेश्चन्स आहे या 3 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला 2 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा हे जे 3 क्वेश्चन्स आहे हे तिन्हीचे तिन्ही क्वेश्चन्स सुद्धा तुम्ही करून जा. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 7A. बघा पद्यपाठाच्या आधारे योग्य पर्याय निवडून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 2. बघा तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जाईल. त्या पॅराग्राफच्या माध्यमातून तुम्हाला आन्सर लिहावे लागतील. तुम्हाला पेपरमध्ये पॅराग्राफ पाहायला मिळेल. बट इथं तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला 2026 मध्ये म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील आणि पॅराग्राफ सुद्धा येईल. तुम्हाला पॅराग्राफमध्ये तुम्ही इझिली याचा आन्सर लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. बघा तुम्ही प्रश्न पाहून जा. हे प्रश्न करून जा. बघा तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे की कवी आकाशातील मेघांना थांबायला सांगत आहे. कारण काय आहे यामधलं 4 कारण आहे. यामधलं तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे कवी सुरेश भट यांनी रिकामी जागा झळ लागतात. तर यामधलं काय आहे तुम्हाला लिहायचं आहे करेक्ट आन्सर आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा समोर आहे 3. समोर 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की कामक्रोध विंचू चावला घाम अंगासी आला. तर खूप घाम आला किंवा मन किंवा दारुण किंवा तण. तर यामधलं करेक्ट आन्सर काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. बघा कामक्रोध विंचू चावला खूप घाम अंगासी आला असं याचं आन्सर आहे.
असं आन्सर तुम्ही लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा 7 कोणत्याही 2 प्रश्नांची सुमारे 35 ते 40 शब्दात उत्तरे लिहा. बघा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की आरशातील स्त्रीचे पूर्वरूप कसे होते. त्यानंतर 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की कवी सुरेश भट माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी असे का म्हणतात. त्यानंतर रोज मातीत या कवितेतील शेतकरी स्त्री कोणती काम करते. तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्ही पॅराग्राफच्या माध्यमातून इझिली लिहू शकता. मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये पॅराग्राफ येणार आहे. त्या पॅराग्राफच्या माध्यमातून तुम्ही याचं इझिली आन्सर लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. हे जे 3 क्वेश्चन्स आहे हे 3 क्वेश्चन सुद्धा आयएमपी क्वेश्चन्स आहे. हे 3 क्वेश्चन सुद्धा तुम्ही करून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. पुढे आहे 7 पुढीलपैकी एका काव्य पंक्तीचा भावार्थ सुमारे 70 ते 75 शब्दात लिहा. बघा तुम्हाला इथं भावार्थ लिहायचा आहे. तुम्ही या कवितेचा लिहू शकता किंवा या कवितेचा लिहू शकता. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 8 पुढील प्रश्नांचे 60 ते 65 शब्दात उत्तरे लिहा. बघा तुम्हाला 1 नंबरवर दिलेला आहे की माहिती पत्रकाचे स्वरूप सांगून यांची गरज का असते ते लिहा. त्यानंतर मुलाखतीचा समारोप कसा असावा. तर बघा या 2 पैकी तुम्ही एका क्वेश्चनचं आन्सर लिहू शकता आणि इझिली 3 मार्क्स घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा पेपर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा जो पेपर तुम्ही पाहिला हा पेपर पूर्ण प्रकारे पाहून जा, करून जा आणि उद्याच्या पेपरमध्ये टॉप राहा. थँक्स.